कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। संयुक्त कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कामगार विरोधी 4 श्रमसंहिताच्या जनस्व विधेयकाविरोधात जो आहे तो हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। आशा सेविका असेल, अंगणवाडी सेविका या मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत। काही मागण्या त्यांच्या काय मागण्या आहे, तुम्ही मोर्चा काढलाय? आमच्या आता देशव्यापी हा संप आहे। 11 कामगार संघटना सामील झाल्या आहेत। सर्वात महत्त्वाची म्हणजे हा कामगार कायद्याचे 4 झाले आहेत, त्याला सर्वांचा विरोध आहे पूर्ण बिलकुल। कारण या कामगार कायद्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्याची जे स्वतंत्र किंवा सेफ्टी आहे त्याला मिळत नाही। सर्वात महत्त्वाचा कायदा आहे। त्याच्यानंतर कंत्राटी कामगार त्यांना शेवट काम करा, रिक्त पदे भरा, असे अनेक प्रश्न आहेत। त्या हे प्रश्न घेऊन आम्ही आज देशातील 30 कोटी कर्मचारी या संपामध्ये सामील झाले आहे। यामध्ये तुमचे केंद्रीय कर्मचारी आहेत, बँक आहे, विमा आहे, त्यानंतर तुमच्या शेतकरी शेतमजूर आहे, आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटना यामध्ये पाठिंबा आहे, पत्र स्वतंत्र फेडरेशन आहेत, अनेक अशा कर्मचारी संघटना या सामील झाल्या आहे। शासनाने याची दखल घ्यावी, हा आमचा इशारा संप आहे। या इशारा संपाची दखल शासनाने घेतली, याच्यानंतर आम्ही बेमुदत संप करणार आहोत। आपण बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते कष्टकरी महिला ज्या आहेत त्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अंगणवाडी सेविका असेल, आशा सेविका ज्या आहेत त्या अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मानधन वाढ असेल, वेगवेगळ्या मागण्या आहेत। सोबतच कामगार विरोधात जे काही सरकारचे कायदे आहेत या कायदे मागे घ्यावे ही प्रमुख मागणी आहे। आणि या मागणीसाठी जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या इरविन चौकामधनं हा मोठा मोर्चा निघालेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। त्यानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन जे आहे ते आपण बघू शकतो। आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेच्या सीटूच्या वतीनं देखील या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठी गर्दी जर आपण पाहिलं तर अमरावतीत निघालेल्या या मोर्चामध्ये जर आपण मोर्चामध्ये पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।